आदेश त्रिवाळ सत्य। जगात ज्याप्रमाणे हवा आहे पण दिसत नाही, त्याचप्रमाणे ईश्वरही आहे पण तो दिसत नाही। तो एका महान शक्तिरूपाने या विश्वात कार्यरत आहे। या जगातील 84 लक्ष जीवातही तो सूक्ष्म रूपाने वास करतो आणि प्रचिती देतो। पण ईश्वर हा प्रत्येक चित्रित केल्याप्रमाणे मनुष्यासमोर येणं कठीण आहे। तो केवळ एक विशिष्ट शक्तीद्वारे आपले अस्तित्व असल्याचे दाखवतो। सत्य युगातील लोकांना प्रत्यक्ष देवदेवतांमध्ये वावरण्याचा योग आला, त्याचप्रमाणे त्रेतायुगात रामाबरोबर राहण्याचा लोकांना योग आला। द्वापर युगात श्रीकृष्णाबरोबर लोक राहिले। कलियुग हे तिन्ही युगांपासून तयार झाले। कलीचा जन्म सुद्धा साक्षात ईश्वराने निर्माण केला, कारण हे विश्व चालले पाहिजे म्हणून या कलीमुळे होणारा मनुष्य जन्माचा ऱ्हास थांबवण्यासाठी या जगात संत साधू निर्माण झाले। शक्तीची कास धरून ईश्वराचे अस्तित्व जाणावे। काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या रिपूंचा नाश करण्यासाठी या जगात भक्ती हे एक असे माध्यम आहे जे या पंच अवगुणांचा नाश करू शकते। आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो याचाच विसर आपल्याला होत आहे आणि म्हणूनच आपणास संसाराचा गाडा ओढते वेळी आपण अपराधी होतो व अपराधी म्हणून शरीर सोडतो। मनुष्य ज्या वेळेस सत्यापासून विचलित होतो त्यावेळेस त्याच्याकडे अपराध वळतो, कारण सत्य ही एक अशी महान देवता आहे की तिच्या प्रखरतेने कोटी असत्य विषाणू मृत्युमुखी पडतात। म्हणून जर हवा आहे हे सत्य आहे, तर ईश्वर आहे हे त्रिवाळ सत्य आहे। आदेश अलख निरंजन।